माळीण गावामध्ये जी घटना घडली तशीच घटना 26 जुलै 2005 मध्ये महाड तालुक्यातल्या 4 गावांमध्ये घडली होती। डोंगर कोसळल्यामुळे संपूर्ण गावाच्या गावात जमीनदोस्त झाली होती। शेकडो लोक जमिनीखाली गाडले गेले होते। त्या 4 गावांपैकी दासगाव जे गाव होतं त्या गावामध्ये आपण सध्या उभे आहोत। जी घरं गाडली गेली होती त्यापैकी एकमेव घर जे आत्ता मी उभा आहे ते शिल्लक राहिलं होतं। त्यातली काही लोक वाचली होती। त्या दिवशी काय झालं असेल, लोकांनी आपले डोळे उघडले तेव्हा काय पाहिलं असेल लोकांनी इथे। मुंबई गोवा हायवेवरती पनवेलपासून 90 किलोमीटर अंतरावरती वसलेलं हे गाव। आज माळीण गाव जे सोचतंय ते या गावानं जवळपास 9 वर्षांपूर्वी चालू ठेवलंय। 26 जुलैच्या त्या भयानक पावसात इथल्या 4 गावांवरती दरड कोसळली, ज्यामध्ये जवळपास 150 लोकांना आपला जीव गमवावा लागला। इथे साधारण 40 ते 45 घरं होती दासगावमध्ये आणि जुईमध्ये ही जवळजवळ 100-125 घरं होती आणि तिथं मदत वेळीच न मिळाल्यामुळे पाणी पूर मोठ्या प्रमाणात आल्यामुळे गाड्या जाऊ शकत नव्हत्या आणि म्हणून तिथं मृतांचा आकडा वाढला। जवळजवळ 94 लोक ही जुई गावामध्ये गेली आणि दासगावमध्ये 47 गेली, रोहनमध्ये 15 ते 16 गेली आणि कोंडिवतेमध्ये 22 लोक गेली। पुनर्वसनाच्या घोषणा झाल्या, मात्र जितकी मदत मिळायला हवी होती ती काही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही। आजही अनेक जण पत्र्याच्या शेडमध्येच राहतात। अरे आमची सगळी मुलं मिळून जरी 20-25 मनुष्य गेला। कोण कोण गेले? आमचे पुतणे गेले, पुतण्या गेल्या, भावाच्या मुली, याशिवाय नातोंडा गेली त्यांची। सरकारकडून काय मदत मिळाली? तेव्हा मिळाली ती, पण आता कोणी दिले? तेव्हा ती पुरेशी होती का मदत? ना, 1000 रुपये दिले ते, फक्त 1000 रुपये एक माणसाला। अरे बापरे, पाहिलं की मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक माणशी फक्त 1000 रुपये आतापर्यंत सरकारकडून मिळालेत असं आपल्याला आजोबा सांगतायत। त्यावेळेला भरपूर प्रमाणात पाणी आलं होतं। पाण्यामुळे आम्ही दुसऱ्या ठिकाणी, बहिणीच्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेला राहण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला ती पूर्ण अशी दरड जी आली तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले। जसे फुटबॉल उडवतो या पद्धतीने उडवले गेले आणि आमच्या कुटुंबात देखील 6 माणसं, मिसेस, आई, 4 मुलं अशी त्या घटनेमध्ये हे झाले। दासगावमध्ये जे झालं तेच शेजारच्या जुई, रोहन आणि कोंडिवते गावातही झालं। डोंगराच्या आधारानं राहणाऱ्या गावांवरती मोठं संकट ओढावलंय। आज माळणीच्या निमित्तानं या गावांची जखम पुन्हा भळभळीत झाली आहे। त्यामुळे अशा घटनांमधून आपण काही शिकणार का, हा प्रश्न आहे। माळीण गावामध्ये जशी काल घटना घडली तशीच घटना 9 वर्षापूर्वी महाड तालुक्यातल्या 4 गावांमध्ये घडलेली। आजही इथले लोक भीतीने जागून उठतात। आजही ती आठवण आली की ह्या लोकांचे डोळे पाणवतात। परंतु सरकारी अनास्थेमुळे इथली परिस्थिती काही सुधारली नाही। पुन्हा एकदा 9 वर्षांनी तसाच प्रसंग घडतो की काय अशी परिस्थिती आज इथे पावसामुळे पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। कृष्णा खापरे, योगेश माने, एबीपी माझा, रायगड।